नमस्कार. आज आपण बघणार आहोत संगणक ज्ञान म्हणजे कॉम्प्युटरवरचे बेसिक प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे, रॅमचे पूर्ण रूप काय आहे, म्हणजे फुल फॉर्म. तर रॅमचा फुल फॉर्म आहे रँडम ॲक्सेस मेमरी. तर उपलब्ध पर्यायापैकी पर्याय क्रमांक अ हा आपला योग्य पर्याय असेल, रँडम ॲक्सेस मेमरी. रॅम ही संगणक चालू असताना तात्पुरत्या स्वरूपात डेटा स्टोरेजसाठी वापरली जाते. दुसरा प्रश्न आहे, संगणकात डेटा इनपुट करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते. तर उपलब्ध पर्यायापैकी पर्याय क्रमांक क कीबोर्ड हे आपलं योग्य उत्तर आहे. कारण कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइस आहे जे संगणकामध्ये डेटा प्रविष्ट म्हणजे ॲड करण्यासाठी वापरलं जातं. तर बाकी उर्वरित जे ऑप्शन्स आहेत म्हणजे प्रिंटर, मॉनिटर आणि स्पीकर हे तिन्ही आउटपुट डिव्हाइसेस आहेत आणि फक्त कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइस आहे. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणते सिस्टीम सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे. उपलब्ध पर्यायापैकी पर्याय क्रमांक प हे विंडोज 10 हे सिस्टीम सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे. विंडोज 10 हे एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ती एक प्रकारची सिस्टीम सॉफ्टवेअर आहे जी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर रिसोर्सेस मॅनेज करते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती प्रोग्रामिंग भाषा नाही म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज नाही. तर उपलब्ध पर्यायापैकी मायक्रोसॉफ्ट वर्ड हे प्रोग्रामिंग भाषा किंवा प्रोग्रामिंग लँग्वेज नाही. बाकी पायथॉन, HTML आणि जावा या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. आणि मायक्रोसॉफ्ट वर्ड हे वर्ड प्रोसेसिंग ॲप्लिकेशन आहे. पुढचा प्रश्न आहे, संगणकाचा कोणता भाग सूचना अंमलात आणण्यासाठी जबाबदार आहे. तर उपलब्ध पर्यायापैकी पर्याय क्रमांक क CPU हे आपलं योग्य उत्तर असेल. CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. हे संगणकाची सूचना अंमलात करण्यास जबाबदार असतं आणि डेटा प्रोसेसिंगसुद्धा करतं CPU. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या स्टोरेज डिव्हाइसची क्षमता सर्वात जास्त आहे. आता जे उपलब्ध 4 पर्याय आहेत त्यापैकी उपलब्ध पर्याय क्रमांक ड हे आपले योग्य उत्तर असेल. हार्ड डिस्क ड्राईव्ह हे आपलं योग्य उत्तर असेल. चारही पर्याय जे आहेत ते चारही हे स्टोरेज डिव्हाइसेसचे उदाहरण आहेत. DVD, USB फ्लॅश ड्राईव्ह, SSD आणि हार्ड डिस्क ड्राईव्ह हे चारही स्टोरेज डिव्हाइसचे उदाहरण आहेत. पण हार्ड डिस्क ड्राईव्ह जे आहे ते बाकी उर्वरित 3 स्टोरेज डिव्हाइसपेक्षा जास्त स्टोरेज क्षमता प्रदान करतं. पुढचा प्रश्न आहे, GUI म्हणजे काय. GUIचं लॉंग फॉर्म होतं ग्राफिकल युजर इंटरफेस. त्यामुळे पर्याय क्रमांक अ हे योग्य उत्तर आहे. GUI काय करतं, हे एक ग्राफिकल युजर इंटरफेस आहे जे वापरकर्त्यांना ग्राफिकल आयकॉनद्वारे इलेक्ट्रॉनिक उपकरणाशी संवाद साधण्याची परवानगी देते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती अस्थिर स्मृती आहे. अस्थिर म्हणजे ओलाटाई आणि स्मृती म्हणजे मेमरी. तर उपलब्ध पर्यायापैकी रॅम हे ओलाटाईल मेमरी म्हणजे अस्थिर स्मृती आहे, जे की पॉवर ऑफ केल्यानंतर ती आपला डेटा गमावून बसते. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेटिंग सिस्टीमचे मुख्य कार्य काय आहे. तर ऑपरेटिंग सिस्टीमचं मुख्य कार्य काय, तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर संसाधने व्यवस्थापित करणं म्हणजे मॅनेज करणं. पुढचा प्रश्न आहे, URL म्हणजे काय. तर U मीन्स युनिफॉर्म, R मीन्स रिसोर्स आणि L मीन्स लोकेटर. तर पर्याय क्रमांक अ हे आपले योग्य उत्तर आहे, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. तर हे URL हे इंटरनेटवरील रिसोर्सचा ॲड्रेस किंवा पत्ता असतो. तर ही होती संगणकावर आधारित मूलभूत काही प्रश्न. धन्यवाद.